त्याच्यामध्ये म्हणणं आहे. बरं ठीक आहे, भारताने हा रिपोर्ट दाबला. मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं ह्याचा अभ्यास तुम्ही बघूया. EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी, ह्यातले काही विमान आहेत, लेगेसी आहे, ग्लोबल आहे, जे विमानं दुबईला पण पोहोचू शकतात, लंडनला सुद्धा पोहोचू शकतात, एवढी मोठी विमान आहेत. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये एक फार मोठे क्रिकेटर हे आले होते, एक फार मोठं विमान घेऊन तिथे मी गेलो होतो आणि ते विमान हे लंडनला सुद्धा लँड होतं आणि ते कोणाचं होतं, ते VSRचं होतं. मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल, नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली आणि एजन्सीने VSRला विचारलं, अरे बाबा, तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे, सेफ्टी तू करतो काय करतो कशा, या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे. दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती ही या मोठ्या एजन्सीला, या VSR कंपनीने दिलेली नाही. तिथं सुद्धा हे दाबण्यात आलं आणि कुठंतरी काहीतरी गोष्ट लपवण्यात आली आणि त्यांनी सांगितलं लेवल 1 ची त्रुटी असल्याच्या कारणाने EASA कडून VSRचा परवाना रद्द झाला. लेवल 1 म्हणजे काय? सगळ्यात बेसिक सेफ्टी, ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, विमान पडू शकतं, माणूस जाऊ शकतो, याला लेवल 1 ची सेफ्टी त्याच्यामध्ये म्हणतात आणि ते तिथं झालं. आता देर इज मेजर नॉन कम्प्लायन्स, त्याने हे डायरेक्ट सिरियस रिस्क टू फ्लाईट सेफ्टी, इमिडिएट करेक्टिव्ह ऍक्शन रिक्वायर्ड, त्याशिवाय आम्ही उडून देणार नाही असं युरोपियन एजन्सीने सांगितलं. आणि त्यांनी काय केलं? सस्पेंडेड ऑपरेशन, ग्राउंडेड एअरक्राफ्ट, सगळे अप्रुव्हल्स आणि सर्टिफिकेट काढून टाकले, सगळा मेंटेनन्स आणि त्याच्या फ्लाईट ऍक्टिव्हिटीज त्या युरोपमध्ये होत्या सगळ्या बंद करून टाकल्या. आता हे जर युरोपची कंपनी करू शकते, हे महाराष्ट्रात घडलं, देशात घडलं, तरी VSR अजूनपर्यंत का विमानं उडवते असा प्रश्न आमच्या सगळ्या अप्रुव्हल्स आणि सर्टिफिकेट काढून टाकले, सगळा मेंटेनन्स आणि त्याच्या फ्लाईट ऍक्टिव्हिटीज त्या युरोपमध्ये होत्या सगळ्या बंद करून टाकल्या. आता हे जर युरोपची कंपनी करू शकते, हे महाराष्ट्रात घडलं, देशात घडलं, तरी VSR अजूनपर्यंत का विमानं उडवते असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे. माझे काका गेले, आपले दादा त्याच्यात गेले, पण आज VSRच्या माध्यमातून CMांची फ्लाईट तिथे घेतल्या जातात, सगळ्या मंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात, तिथं दुसरे उपमुख्यमंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात. त्यांच्या सेफ्टीबद्दल तर आपण विचार केला पाहिजे. एक नेता आमचा गेला, पण बाकी नेत्यांचं काय? मग या VSRला अजूनपर्यंत का परवानगी दिली जाते? त्यांचा एवढा होल्ड की अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यांना तिथं थांबवलं जात नाही. ESA सारख्या मोठ्या एजन्सीनी त्यांचा रद्द परवाना करून सुद्धा त्यांना तिथं परवानगी दिली जाते. तर एवढं फेवर VSRला का केलं जातं असं आमचं मत आहे. मग आम्ही काय केलं? एक्स पायलट, जे पायलट VSR कंपनीमध्ये काम करत होते, जे इंजिनियर VSR कंपनीमध्ये काम करत होते, DGCAचे एक्स अधिकारी जे VSRला ओळखून होते, या सर्व लोकांची चर्चा केल्यानंतर, तुमच्यातले काही अभ्यासून रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन, 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी, VSR कंपनी, हे जे रिपोर्ट असतात FDTL, हे मॅन्युपुलेट करतात. म्हणजे फक्त आकड्याचा खेळ त्या ठिकाणी केला जातो आणि 6 तासापूर्वी सुद्धा जर एखादा पायलट आला असेल तर त्याचा कदाचित इन्सेंटिव्ह दिलं जातं, नाही तर तुला नोकरीवरनं काढतो असं सांगितलं जातं आणि लगेचच त्याला तिथं विमानात बसवलं जातं. त्यानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, म्हणजे एक असतो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्समध्ये फक्त आवाज स्टोअर होतो असं नाही, आवाजाबरोबर ते जे इक्विपमेंट्स आहे ते कसे बिहेव करत होते, कुठं काय एक्सेलरेशन होतं, स्पीड काय होतं, आपली पोझिशन काय होती, कुठला काटा कुठं होता, हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये तिथं येतं. पण नॉर्मली जर आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, हे साधे रेकॉर्डर असतात, त्यात कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. VSR मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट, टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंग मध्ये हे महाशय, ही कंपनी अतिशय माहिर आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्समध्ये कमतरता दाखवणं, नाही तर कुठलंही विमान, नाही तर हेलिकॉप्टर घ्या, ते हेलिकॉप्टर जर आपल्याला उडवायचं असेल तर त्याच्यामध्ये तास दिले जातात. 2200 तास ब्रँड टू ब्रँड, नाही तर 2500 तास. ते झाल्यानंतर इंजिन चांगलं असलं काही नसलं तर पूर्ण इंजिन 6 कोटी रुपयाचं एखाद्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचं आपल्याला बदलावंच लागतं. तसं इथे असतं. पण या कंपनीकडनं तिथं टायमिंग
हे कुठेतरी चेंज केले जातात, मॅन्युपुलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं व्हीव्हीआयपी, म्हणजे ज्यांना झेड सिक्युरिटी, झेड प्लस सिक्युरिटी आहे अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिलं असेल, नाही तर हैदराबाद तिथं दिलं असेल. आता तिथं गो अराउंड करत असताना एकदा ट्राय केला, दुसऱ्यांदा कदाचित त्यांना ते दिसलं नसावं, त्यांनी सांगितलं हो दिसलं, पण दिसलं नसावं, तर तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला पाहिजे होता, पण ह्यांनी तो घेतला नाही. दुर्दैवाने सेकंड अटेम्प्टलाच त्यांनी तो. अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते? बारामतीला जाणार होते आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते? शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथे घेऊन जाणं. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही, म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काही ती गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथं जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. पीटीटी, पुश टू टॉक, म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण दाबतो, आपण बोलतो, पलीकडचं ऐकतो, तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची, तेव्हा ती पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. पीटीटी दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं, पीटीटी दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत. आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीतला कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता. आता हे त्याच वेळी आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर